प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आमगाव पोलिसांनी गेल्या 3 महिन्यात चोरीला गेलेले 51 मोबाईल ज्यांची किंमत 7,21,977 रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना परत केला आहे। तर मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी देखील पोलिसांचे आभार मानले आहे। आमगाव तालुक्यातील बसस्थानक, आठवडी बाजार तसेच रुग्णालयातून, रेल्वे स्थानकातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असल्याची तक्रार नागरिकांकडून पोलिसांकडे झाली असताना पोलिसांनी देखील यावर आळा घालण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेची मदत घेत पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लिखीराम दसरे, चेतन शेंडे यांनी तांत्रिक उपकरणांची मदत घेत हे मोबाईल शोधून काढत नागरिकांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून परत केले आहे। यामध्ये सॅमसंग, विवो, OnePlus, ओप्पो, ॲपल यांसारख्या महागड्या मोबाईलवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला असताना पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत केले आहेत। यापुढे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही त्याची तक्रार पोलिसात करून आपला मोबाईल परत मिळवू शकता, असे आवाहन देखील पोलीस विभागाकडून करण्यात आले। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस निरीक्षक नित्यानंद झा, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, DB पथकाचे लिखीराम दसरे, मधुराम मेश्राम, चेतन शेंडे, विनोद उपराडे, नितीन सोपकर, असीम मन्यार, तिगाव बीट अंमलदार, महिला पोलीस हवालदार ममता दसरे, शुभम शेंडे तसेच सायबर सेलचे पोलीस हवालदार संजय मारवाडे, पोलीस शिपाई योगेश रहिले, रोशन एरडे यांनी केले आहे। आमगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या 3-4 महिन्यामध्ये आठवडी बाजार, गर्दीचे ठिकाण, बस स्टँड वगैरे अशा ठिकाणावर जे मोबाईल गहाळ झाले होते, अशा तक्रारी नोंद झाल्या होत्या पोलीस स्टेशनला। मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ झाल्यामुळं पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस स्टेशनचे DB पथकाचे श्री दसरे आणि त्यांचे अंमलदार यांनी फार मेहनत घेतली आणि पाठपुरावा केला सतत। सायबर क्राईमची सेलची पण मदत घेतली आणि अशा प्रकारे एकूण 51 मोबाईल आपण ट्रेस केले आणि आज 26 जानेवारी गणतंत्र दिवसाच्या पार्श्वभूमीवर 51 मोबाईल 7,21,977 रुपयाची किंमत असलेले आपण नागरिकांना आज त्यांना परत दिलेले आहे। गणतंत्र दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज ही कारवाई पोलीस स्टेशन आमगावच्या मार्फत करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।